व्हेरी गुड मॉर्निंग. कालपासून मी पाहतोय ही जी कॉन्फरन्स IMA अकलूजनी आयोजित केलेली आहे, खरोखर अतिशय हृद्य वातावरणामध्ये ती सादर करण्यात आली. या सगळ्यामध्ये अतिशय सुंदर असा व्हेन्यू, उत्कृष्ट फूड क्वालिटी, हॉस्पिटॅलिटी, सुंदर असा सायंटिफिक सेशन आणि अशा अनेक गोष्टी आहेत की खरोखरच त्यांचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या निमित्ताने मला एक गोष्ट अतिशय महत्त्वाची वाटते की ह्या सगळ्यांना जोडणारा जो दुवा आहे तो म्हणजे संतोष खडतरे. मी बघितलंय कुठलीही कॉन्फरन्स असो, मी त्यांना सांगितलं ना, अरे संतोष आपल्याला अमुक अमुक कॉन्फरन्स करायची आहे आणि तुझ्याकडून मला 100 रजिस्ट्रेशन अपेक्षित आहेत. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी 100 लोकांचे पैसे माझ्याकडे पाठवून देऊन मोकळा. माझं मी बघून घेईन काय करायचं ते. हे 100 रजिस्ट्रेशन. अतिशय शांत स्वभाव, त्याला आपण कूल हेडेड म्हणतो, सॉफ्ट स्पोकन, व्यवस्थित. आता बाकी संतोष खडतरेबद्दल काही बोलायचंच नाही. जसं रवी वानखेडकरच्या नावात रवी आहे तसं संतोषच्या नावात संतोष आहेच आहे. म्हणजे खरोखरच मला आश्चर्य वाटतं काय आपण आपल्याकडे ज्या वेळेला IMAमध्ये काम करणारी माणसं पाहतो त्याच्यामध्ये आपण 4 गोष्टी पाहतो. पहिली गोष्ट म्हणजे ती व्यक्ती कशी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ती IMA करता वेळ देऊ शकेल का. तिसरी गोष्ट म्हणजे तिच्याकडे नेतृत्व करण्याची धडाडी आहे का. आणि चौथी गोष्ट म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्याची प्रवृत्ती आहे का. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर संतोष ही खरोखर हा एक हाडाचा तळागाळाचा कार्यकर्ता आहे हे आपल्याला मान्यच करायला पाहिजे. मित्रांनो, ह्याच प्रसंगाचं निमित्त करून मला आपल्या सगळ्यांना अशी विनंती करावी वाटते की आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्रामीण ब्रँचेस ज्या आहेत त्या ब्रँचेसची प्रेसिडेंटशिपची टर्न आहे. तर ह्या टर्नमध्ये एकदा मी इंदापूरचा प्रेसिडेंट झालो, तांबे बारामतीचे प्रेसिडेंट झाले. आता माझं मत असं आहे की सोलापूर जिल्ह्याला प्रतिनिधित्व म्हणून आपण संतोष खडतरेंना नामांकन द्यावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. ह्या विषयावरती स्वतंत्रपणे बोलायला मी तुमच्याकडे पुन्हा येईनच. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं आणि एक अतिशय उत्कृष्ट अशी कॉन्फरन्स या ठिकाणी केली याबद्दल मी अकलूज ब्रँडचं अभिनंदन आणि कौतुक करतो. Thank you so much, sir, and thank you for representing our Khadtare sir from IMA Akluz as a candidate for president of IMA Maharashtra. We are really overwhelmed for your response and your love which we have showered on our IMA Akluz branch. Now I will request Dr. Anil Pachnekar sir to say a few words. आज आपण इथे इव्हकॉन ऑर्गनाइज बाय द अकलूज ॲट द महाबळेश्वर सर्वजण उपस्थित आहोत.